अर्थ मॅग्नेटिझमचा जो मॅथमॅटिकल पार्ट आहे तो म्हणजे असा आहे. कसं आहे बघा, हे 3D मध्ये कसं दाखवतात, हा जर मॅग्नेटिक मेरिडियन आहे एका ठिकाणचा आणि हा असं दाखवूयात, हा मॅग्नेटिक मेरिडियन आणि हा जिओग्राफिकल मेरिडियन. ओके, म्हणजे जिओग्राफीच्या दृष्टीने नॉर्थ इथे आहे आणि मॅग्नेटिकच्या दृष्टीने नॉर्थ इथे आहे. मॅग्नेटिकच्या दृष्टीने म्हणजे मॅग्नेटिक नॉर्थ इथे आहे. तर तुम्हाला सांगा की निडल या दोघांमधला अँगल जो आहे त्यालाच आपण अँगल ऑफ डिक्लिनेशन म्हणतो ना, डिक्लिनेशन. बर, आता या ठिकाणी जर निडल आहे तर ती निडल कशी थांबेल, कुठल्या मेरिडियन मध्ये असेल, जिओग्राफिकल मेरिडियन मध्ये नसणार, ती कुठल्या मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये असणार ते शुअर आहे. पण ती हॉरिझॉन्टल पण नसणार, ती तिरकी असणार, म्हणजे अशी असणार ती बेसिकली. कळत आहे ना, हे असं तुम्हाला दाखवलं ना मी अॅनिमेशन मध्ये. म्हणजे हा अँगल किती आहे, हा अँगल ह्याला म्हणून फाय, म्हणजे फाय काय आहे, इन्क्लिनेशन, किंवा ह्याला आपण शब्द वापरलाय डीप. ओके, आणि ही निडल ज्या दिशेला आहे त्या दिशेलाच त्या दिशेलाच अर्थचा मॅग्नेटिक फील्ड त्या दिशेलाच आहे. कळत आहे. ओके, आणि ही व्हॅल्यू, या फायची व्हॅल्यू इक्वेटरला काय बघितलं, फाय ऍट इक्वेटर इज 0 आणि फाय ऍट पोल इज 90 डिग्री. ओके, मग अर्थच्या या मॅग्नेटिक फील्डचा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय म्हणलं, BH. आणि त्याचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो, BV. म्हणजे मला काय लिहिता येईल, BH इज इक्वल टू B cos फाय. म्हणून BH ऍट इक्वेटर किती आहे, इक्वेटरला 0 आहे ना फाय, म्हणजे cos 0 1, म्हणजे ऍट इक्वेटर दिस इक्वल टू B ओनली. ओके, आणि BH ऍट पोल किती झालं, cos 90 0 ना, म्हणजे पोलच्या ठिकाणी देर इज नो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, ओनली व्हर्टिकल कॉम्पोनंट. म्हणून पोलच्या ठिकाणी ही मॅग्नेटिक निडल पण व्हर्टिकल होऊन जाते, बिकॉज देर इज नो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ठीक आहे ना. ओके, तर हे तुम्हाला कळतंय. आणि BV ऍट इक्वेटर किती असणार आहे बघा, BV असणार आहे B साइन फाय ना, आणि साइन फाय 0 असतो इक्वेटरला, म्हणजे BV इथं 0 आणि BV पोलवर किती, पोलवर किती असेल, हा कम्प्लीट B असेल. हे तुम्हाला कळतंय का. आणि मॅग्नेटिक निडल कोणाच्या अलॉंग असते, बीच्या अलॉंग असते. ठीक आहे, हे झालं त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण असं लिहून दाखवलं या फॉर्मॅटमध्ये, हे तुम्हाला असं लिहून घेता येईल. हे कळत आहे. आता याच्यावर बरेच न्यूमेरिकल्स आहेत. काही न्यूमेरिकल्स, एक न्यूमेरिकल आर्यंतमध्ये पण सॉल्व्ड आहे, आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह जसं करायला लागू तसे तुम्हाला मी ह्याचं सोल्युशन सांगत जाईल, तुम्ही प्रयत्न करा. काही नाही, ह्याच्या एकदम सिम्पल, ह्याच्यात काही फार कॉम्प्लिकेट नसतं. हेच सिम्पल, हे 4 फॉर्म्युले असतात पुढे मागे केलेले असतात, ह्यात काही वेगळं नाही. तुम्हाला हे बेसिक ट्रिग्नोमेट्री पण येतं. ठीक आहे ना. आता आपण पुढच्या टॉपिक कडे वळूयात. ओके, बघा इथं आपण बघूयात, मी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं अर्थ मॅग्नेटिक फील्डचे व्हॅल्यू कशा कशा असतात. तर आपण अर्थच्या डिक्लिनेशन आणि इन्क्लिनेशन हे 2 शब्द आपल्याला माहिती आहेत. डिक्लिनेशन म्हणजे काय असतं, अँगल ऍट बिटवीन जिओग्राफिकल मेरिडियन ऍट मॅग्नेटिक मेरिडियन ऍट एनी पॉइंट ऑन अर्थ. ठीक आहे, आणि हे झालं डिक्लिनेशन. इन्क्लिनेशन किंवा डीप, इन्क्लिनेशन आणि डीपला अर्थ काय, अँगल मेड बाय मॅग्नेटिक निडल विथ हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऍट एनी प्लेस. आपण आता झूम इन करून बघूयात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं वेगळ्या व्हॅल्यू ही येते. ओके, तर हे मुंबई पनवेल, आपण आपलं बारामती बघायचं का, शोधायचं का, कर्जत, पुणे, सासवड, जेजुरी, बारामती. ओके, देअर इट इज. तर मी बारामतीवर क्लिक केलं तर हे काय दाखवतोय, ओके सॉरी, हा बारामतीवर क्लिक केल्यानंतर दाखवतोय बघा, इट इज शोईंग. बघा बारामतीचं काय आहे, हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचं ठीक आहे, आणि
मॅग्नेटिक डिक्लिनेशन दाखवतोय 0 डिग्री 23 मिनिट. म्हणजे या बारामतीला आणि बारामतीमध्ये व्हॉट इज अँगल बिटवीन मॅग्नेटिक मेरिडियन आणि जिओग्राफिकल मेरिडियन, तो हा आहे. याचा अर्थ आपल्याकडे आपण जेव्हा नॉर्थ दिशा म्हणतो तेव्हा व्हॉट डू वी मीन, आपण जेव्हा उत्तर दिशा म्हणतो नॉर्थ दिशा मीन्स जिओग्राफिक नॉर्थ, पण आपण यूज करतो तरी मॅग्नेटिक निडल नॉर्थ बघायला, आणि मॅग्नेटिक निडल जिओग्राफिक नॉर्थ दाखवतं का, तर नाही. मॅग्नेटिक निडल दाखवतं काय, मॅग्नेटिक नॉर्थ दाखवतं, पण मला पाहिजे जिओग्राफिक नॉर्थ. म्हणजे मला काय करावं लागेल, इतक्या अँगलनी करेक्शन करावं लागेल. किती डिग्रीनी करेक्शन करावं लागेल, 0 डिग्री 23 मिनिट नी करेक्शन करावं लागेल, करेक्ट करावं लागेल. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे, डेक्लिनेशन इज निगेटिव्ह, त्यांनी वेस्टला निगेटिव्ह असं कन्व्हेन्शन वापरलंय. वेस्टला निगेटिव्ह म्हणजे काय, सध्याची या ठिकाणी बारामतीच्या ठिकाणी मॅग्नेटिक मेरिडियन ही इतक्या अँगल वेस्टला आहे. कशापेक्षा, जिओग्राफिक मेरिडियन पेक्षा. ओके, मग ह्याचाच अर्थ काय, मला जर मॅग्नेटिक निडल बारामतीमध्ये जी नॉर्थ दाखवती आहे तिथनं इतक्या डिग्री ईस्टला जावं लागेल ना, तिथनं इतक्या डिग्री ईस्टला जावं लागेल, तेव्हा मला काय मिळेल, तेव्हा मला ऍक्च्युअल नॉर्थ मिळेल. कळतं तुम्हाला हे, ह्याचा अर्थ काय आहे. ओके, आता लेट अस गो सी इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन 26 डिग्री, म्हणजे आपल्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जर मॅग्नेटिक निडल हातात धरलं तर मॅग्नेटिक निडलची सुई जी आहे ती हॉरिझॉन्टल, आडवी नसते, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल नसते. ती हॉरिझॉन्टलला किती डिग्री इन्क्लाइंड आहे, 26 डिग्री 5 मिनिट ला इन्क्लाइंड आहे. ही या ठिकाणी आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ही व्हॅल्यू वेगळी वेगळी असेल. पहिल्यांदा आपण या व्हॅल्यूवर चर्चा करू, देन वी विल गो टू डिक्लिनेशन चर्चा. बघा, इन्क्लिनेशन इज नथिंग बट अँगल मेड बाय मॅग्नेटिक निडल ना, आणि मॅग्नेटिक निडल इज ऑलवेज अलॉंग बी, नेट बी. ह्याचा अर्थ काय, अर्थवर बारामतीमध्ये अर्थच्या मॅग्नेटिकचा नेट मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल पासून कुठल्या अँगलला लागतोय, इतका लागतोय. कळतंय. आता आणि दुसरी गोष्ट, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे आपल्याकडे, 43,000 काहीतरी नॅनो टेस्ला. तुम्हाला कळतंय. अच्छा, आता ही झाली बारामतीला. आपण थोडा आता पहिल्यांदा इन्क्लिनेशनवर चर्चा करू. मला माहिती आहे इन्क्लिनेशन 0 कुठं असतं, इक्वेटरवर असतं, आणि 90 डिग्री किती असतं, कुठं असतं, पोलला असतं ना. मॅग्नेटिक पोलला 90 डिग्री असेल म्हणजे मॅग्नेटिक पोलला मॅग्नेटिक निडल अशी उभी राहील, व्हर्टिकल राहील आपल्या, आणि इक्वेटरला मॅग्नेटिक निडल एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल राहील. बघू आपण एक सगळं खरं आहे का. आता हे बारामती आहे, थोडं मी झूम आउट करतो, पुढचं दौंडला बघू. तर अँगल किती होता, 26 डिग्री 13 मिनिट काहीतरी होता ना, 26 डिग्री 7 मिनिट होता. आता इथं दौंडला किती अँगल आहे बघा, दौंडला 26 डिग्री 43 मिनिट. बघा, 7 मिनिटवरनं 43 मिनिट इतकं वाढलं. फक्त बारामती ते दौंड तुम्ही गेला तर, तुम्ही वर जातोय ना मी. ओके, नगरला गेलो तर नगरमध्ये 28 डिग्री, बघा 26 चा 28 डिग्री, 2 डिग्री मध्ये फरक झाला. आपण वरती जाऊ अजून, धुळे हे बघा 31 डिग्री, आणि हे डेक्लिनेशन पॉझिटिव्ह आलं. डेक्लिनेशन चर्चा पुढे करू. 31 डिग्री बघा, 28 डिग्री होतं बारामतीमध्ये, 26 होतं ना, काही 26, तर त्याचं 31 झालं. ओके, वरती जाऊ अजून, हे कुठे जयपूर नको, डायरेक्ट आपण थोडं वरती जाऊ, श्रीनगर बघू. बघा 53 डिग्री, मॅग्नेटिक सुई बघा, मॅग्नेटिक निडल आता 53 डिग्री झाली. म्हणजे जसं जसं मी वर चाललोय, पोलकडे चाललोय, तसं तसं इन्क्लिनेशन वाढत जायला लागलंय. बघा, ओके, पुढे बघू. अजून वरती गेलो, हे काय असताना कुठेतरी कझाकस्तान मध्ये हे, तर इथं काय असताना, इथं काय दाखवत आहे, अरे इथं दाखवत आहे 71 डिग्री दाखवत आहे. कॅन इमॅजिन 71, ह्यूज. रशियामध्ये ही कुठली जागा आहे, हे काहीतरी वेगळी जागा आहे, 80 डिग्री बघा. म्हणजे ही आपण जसं जसं पोलला चाललोय तसं काय व्हायला लागलंय. आणि तुम्ही ही पण बघा, फील्डची स्ट्रेंथ पण वाढायला लागली आहे. लक्षात घ्या, आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मध्ये काय बघितलंय, जिथे फील्ड लाईन्स जिथं डेन्स असतात तिथं फील्डची स्ट्रेंथ पण जास्त असते. आणि आपण बघितलंय, तुम्हाला मगाच्या कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की कसं पोलला सगळ्यात डेन्स असतील ना मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणून पोलला
ही स्ट्रेंथ पण सगळ्यात जास्त आहे. आपल्याकडे 43,000 काहीतरी होती ना बारामतीमध्ये, ही बघा ऑलमोस्ट 60,000 नॅनो टेस्ला झाली. आता ही आहे तर कमीच आहे, नॅनो टेस्लाच आहे, पण त्यातल्या त्यात जास्त आहे. कळतंय? नॅनो टेस्ला म्हणजे 10⁻⁹ टेस्ला, पण त्यातल्या त्यात 60,000 आकडा हा जास्त आहे. आपल्याकडे 43,000 होता. कळतंय? ओके, अजून वर जातो, अजून वर जातो, अजून वर जातो. हे काय ग्रीनलँड वगैरे काय चालू आहे? ओके, हे काय आहे? ही जागा माहित नाही कुठली आहे. तर बरं, ह्याचं बघा फील्ड स्ट्रेंथ परत वाढली, 57,000 झाली, आणि अँगल बघा 85 झाला. वाढत वाढत चालला, अजून वर चाललो, अजून वर चाललो. इथं कुठेतरी अँगल बघू, काय 87 झाला. आता हा टॉपमोस्ट पॉइंट या पिक्चर मधला आहे, या मॅप मधला, पण इथं तरी 90 डिग्री झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपण आता सध्या कुठं पोहोचलोय, मी जिओग्राफिक नॉर्थला पोहोचलोय, पण मॅग्नेटिक नॉर्थला पोहोचलेलं नाहीये. मॅग्नेटिक नॉर्थ शोधावं लागेल कुठे. 87 डिग्री ना, हे काय 88 डिग्री. ओके, वाढलेलं आहे. 89 डिग्री बघा, त्यानंतर 89-28, 89-15 नाही, 89-35, 89-34, 89-35, 89-35 आहे, 89-34, 89-31, 89-27 तर कमी होत गेलं, नाही वाढतंय, 89-17. ओके, आय थिंक 89 इथंच कुठेतरी मिळतोय. 89-35च्या पुढे जात नाहीये आकडा, कुठे 34. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी कुठेतरी आसपास पोल आहे. याच्या कुठला मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे. सध्या हा ऑलरेडी जिओग्राफिक नॉर्थ आपण आलोय, मॅग्नेटिक नॉर्थ सध्या या ठिकाणी इथे आहे. थोडं अजून खेळावं लागेल एक्झॅक्टली लोकेशन काढायसाठी, पण असं काहीतरी असेल इथं कुठेतरी. 89-10 आलं मध्ये, 86. ओके, ठीक आहे, तुम्हाला कळतंय. तर एक्झॅक्टली मॅग्नेटिक पोल जर माहिती असेल लोकेशन, तर त्या ठिकाणी एक 90 डिग्री एक्झॅक्ट आयडियली व्हायला पाहिजे. पण आता आयडियली एक्झॅक्ट 90 होत नाही, कारण अर्थचा शेप स्फेरिकल एक्झॅक्टली नाहीये वगैरे वगैरे. देर कुड बी सम एरर्स बिकॉज ऑफ दॅट. आणि मग बघा फील्ड स्ट्रेंथ पण सगळ्यात मॅक्सिमम आहे, 57,000. आपल्याकडे 43,000 होती, इथं 57,000 नॅनो टेस्ला. हा, म्हणून नॉर्थ पोल पाशी किंवा पोल्स पाशी मॅग्नेटिक फील्ड इतकं जास्त असती, त्यामुळे हे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा सनचे जे पार्टिकल्स आहेत, सनवर येणारे जे पार्टिकल्स आहेत, ज्याला सोलर विंड सुद्धा म्हणतात, सोलार विंडचं आणि या इतका इंटेन्स मॅग्नेटिक फील्डचं जे इंटरॅक्शन होतं, त्यामुळे इथं नॉर्दर्न लाईट्स आपण ज्याला म्हणतो, नॉर्दर्न लाईट्स तुम्ही शब्द ऐकला असेल, जर पोल्स जो तुम्ही व्हिडिओज पिक्चर बघितले असतील, तर रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये असे हिरवे हिरवे असे लाल लाल अशा लाईट्स दिसतात. हे लाईट्स कुठनं येतात, त्याला नॉर्दर्न लाईट्स म्हणतात. साऊथ पोलला पण असतात हे, पण साऊथ पोलला निवास कोणी करत नाही, इट इज ऑल डेझर्टेड प्लेस, त्यामुळे आपण तिथं कोणी बघायला जाऊ शकत नाही. साऊथ पोल अंटार्क्टिका इज नॉट रिझायडेबल, बट नॉर्थ पोल इज रिझायडेबल. नॉर्थ पोलवर लोक राहतात, तर म्हणून नॉर्थ पोलला हे दिसतात, म्हणून नॉर्दर्न लाईट्स हा शब्द फेमस आहे. तर नॉर्दर्न लाईट्स होतं कशामुळे, बघा इतकं इंटेन्स मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि इतकं इंटेन्स फील्ड अर्थच्या जवळ आहे, पोललाच आहे, आणि तिथं सनचे पण चार्ज पार्टिकल्स सोलार विंडच्या थ्रू येणारे तिथंच येतात, त्यामुळे तिथं त्यांची इंटरॅक्शन होऊन असे लाईट्स तयार होतात. ठीक आहे, फाईन. तर हे झालं पोलला 90 डिग्री. आपण बघूयात आता इक्वेटरला 0 डिग्री होतंय का, बघा इथं कुठेतरी इक्वेटर असायला पाहिजे. हे बघा 1 डिग्री दिसतंय, किती कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट कुठेतरी आपल्याला इक्वेटर मिळेल. 0 डिग्री आलो तर कुठेतरी 8 डिग्री, 3 डिग्री, 0 डिग्री, 0 डिग्री, 1 डिग्री. बरं, एक्झॅक्ट 0.0 असं मिळणार नाही. ठीक आहे, हे बघा ही कुठली आहे सध्या, हा पॉइंट, दिस इज अ पॉइंट ऑन इक्वेटर. डू यू गेट इट? ओके, आता हा कुठला इक्वेटर आहे, जिओग्राफिक इक्वेटर का मॅग्नेटिक इक्वेटर? हा असतो मॅग्नेटिक इक्वेटर. हा जो पॉइंट आहे इट इज मॅग्नेटिक. आता जिओग्राफिक आणि मॅग्नेटिक इक्वेटर मध्ये इतका फरक नसल्यामुळे हा जवळजवळ लोकेटेड आहेत, पण मायन्यूट मध्ये फरक आहे. आणि बघा फील्ड स्ट्रेंथ पण सगळ्यात कमीत कमी आहे, 35,000च आहे. सगळ्यात फील्ड स्ट्रेंथ कमी आहे पोलमध्ये. ओके, फाईन. आपण जर अजून वरती गेलो, इथं मेक्का, इथं काय आहे, इथं 30 डिग्री हे आपल्याच लाईनला आलं, म्हणजे, आणि इथं 40,000. बघा वाढलं परत फील्डची स्ट्रेंथ. आणि
इथं परत वाढत. तुम्हाला कळलं आता. आणि अजून एक या ठिकाणी बघा, इन्क्लिनेशन तर काय दाखवतोय, 31 डिग्री दाखवतोय ना. आता आपण खाली जाऊ, साऊथ पोलला गेलो. साऊथ पोलला परत 90 डिग्री यायला पाहिजे. बघा हे बघा, आता इथं 90 डिग्री एक्झॅक्ट येत नाही, 73 डिग्री येतो. पण फील्ड बघा तितकीच हेवी आहे. आणि तो इन्क्लिनेशन आपण एक्झॅक्ट नॉर्थ पोल साऊथ पोल भेटणं अवघड आहे. 68 पण बघावं लागेल कुठे आहे. ओके ठीक आहे, याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू येत नाहीये कुठे, शोधावं लागेल. पण तुम्हाला हे कळत आहे की पोलला कसं जास्त आहे, इन्क्लिनेशन म्हणतोय. आता डिक्लिनेशन मला सांगा, कुठं कुठं तुम्हाला डिक्लेशन हे वेस्ट दिसतंय आणि कुठं कुठं ईस्ट दिसतंय. आता भारतामध्येच हे दोन प्रकार तुम्हाला दिसतील. या ठिकाणीच असे पॉइंट आहेत की बघा, हे नॉर्थ अमेरिकेमध्ये येतं सगळे, नॉर्थ इंडियामध्ये हे सगळे ईस्ट वालेत. आणि इथंच आपण गेलो तर इथं निगेटिव्ह दिसेल तुम्हाला. हे बघा, इथे निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. हे बघा, इथं इथं कसं म्हणजे ठीक आहे, हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे या ठिकाणी तो मेरिडियन फक्त एकमेकांना क्रॉस करतात. त्याचा काही इतका मोठा एक्सप्लेनेशन असं काही नाहीये. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं कसं वेगळ्या वेगळ्या पॉइंटवर हे वेगळं येतं व्हॅल्यूज मॅग्नेटिक फील्डच्या. ठीक आहे, ओके. हे ग्रीनलँड हे पण वरती जातं. ऑलराईट. आणि पोल्सला काय होतं, ती निडल उभी राहते, व्हर्टिकल राहते. ठीक आहे, चला आपण अजून पुढे बघूयात. बर, पुढचा स्टार मारा, टँजंट गॅल्व्हॅनोमीटर. बघा, हा गॅल्व्हॅनोमीटर शब्द आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकलाय. आपण इव्हन मागच्या मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये पण आपण तिथे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर शिकलोय की कसं मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादी करंट कॅरिंग कॉईल ठेवली की त्याच्यावर टॉर्क लागतो, टॉर्क इक्वल टू एम क्रॉस बी. आठवतंय सगळं हे? ओके, तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर झाला. आता अजून एक गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याला म्हणतात टँजंट गॅल्व्हॅनोमीटर. तर जसं नाव सजेस्ट करतं गॅल्व्हॅनोमीटर, हा दिस इन्स्ट्रुमेंट इज ऑल्सो युज्ड टू मेजर इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, पण याचा अजून एक यूज आहे, ह्याचे दोन युजेस आहेत. हे डिपेंड करतं तुम्हाला काय नोन आहे आणि काय अननोन आहे. दिस कॅन बी युज्ड फॉर मेजरिंग करंट. अच्छा, हे तरी आहेच आहे, ह्यात काही वादच नाही आहेच आहे, म्हणूनच त्याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. पण याचा अजून एक यूज आहे. इफ आय इज नोन this is used to measure BH. What is BH? Horizontal component of Earth's magnetic field. हे पण याच्याने मोजता येतं. बरं, ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे बघूयात आपण. तर मी एक इथे ड्रॉइंग ऑलरेडी काढलेलं आहे, त्याच्यावर फोकस करू. बघा, हे ड्रॉइंग असं आहे, असं दिसतं. ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिसतंय? सगळ्यात पहिल्यांदा खाली एक असा गोल स्टँड आहे. या स्टँडच्या खाली असं इथे बेसिकली स्क्रू असतात. हे स्क्रू का असतात? कारण हे स्क्रू हलवून असं ऍडजस्ट करायचं केलं जातं की या एका ज्या टेबलावर हे ठेवलेलं आहे, तर ही जी प्लेट आहे ती एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असली पाहिजे. एक्झॅक्टली ह्याच्यात स्पिरिट लेवल असतो, तो ना आत पाण्याचा ड्रॉप बबल असतो, तो स्पिरिट लेवलनी ह्याच्यावर मॅच करतात. हे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल पाहिजे. अच्छा, आता काय होतं ह्याच्यामध्ये असे इथं टर्मिनल असतात. ते टर्मिनल काढायचे राहिले. ओके, इथनं करंटचा सप्लाय आत दिला जातो, असा आय आणि असा बाहेर आउट. ठीक आहे, इन आणि आउट. तर काय होतं, असं हे इन जे आलेलं हे दिसतंय वर, आणि इथं वरती हे असतं, इथे चबुतरासारखं आहे, आणि इथनं हे दिसतंय वरती हे आर्क एक, हा आर्क आहे, हा वुडनचा असतो, वुडन किंवा प्लास्टिक. हा वुडन आर्क असतो, मेटलचा नसतो. आणि या वुडन आर्कच्या भोवती काय गुंडाळलेलं असतं? कॉइल्स. हे दिसतं तुम्हाला, या सगळ्या या कॉइल्स आहेत, त्याच्या भोवती गुंडाळलेले आहेत. असे किती टर्न्स असतात? भरपूर टर्न्स असतात, 50, 100, 1000 असे बरेच टर्न, 1000 नाही 100, 500 असे टर्न्स असतात, भरपूर टर्न्स असतात. तर नंबर ऑफ कॉइल्स. तर मला सांगा, ही जी दिसते तुम्हाला हा आर्क, हा व्हर्टिकल प्लेन मध्ये, तुम्हाला कळत आहे? ओके. आणि नॉट जस्ट दॅट, प्लेन हे अशा पद्धतीने अरेंज केलं जातं की हा जो प्लेन आहे, जो प्लेन पासिंग थ्रू हा कॉईल आहे, व्हर्टिकल कॉईल आहे, व्हर्टिकल प्लेन मध्ये ना. ओके, आणि हा प्लेन पासिंग थ्रू हा असतो मॅग्नेटिक मेरिडियन. म्हणजे
ही जी कॉईल आहे ही कॉईल अशी या ऍक्सिस भोवती गोल फिरत असते. हा एक ऍक्सिस दाखवला व्हर्टिकल, ह्याच्या भोवती ती व्हर्टिकली अशी गोल फिरते आडवी. तर हे अशी गोल फिरत असते. तर ही गोल अशी फिरवतो मी की काय होतं व्हायला पाहिजे, दिस कॉईल शुड अलाइन इन मॅग्नेटिक मेरिडियन. कळतंय? आता ऑब्व्हियसली सध्या करंट बंद असताना, सध्या करंट नाहीये, सध्या करंट अजून इन्स्ट्रुमेंट चालू करायचं आहे, तर त्याच्या अगोदरच सेटअप आहे. तर असा असला पाहिजे. आणि मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये कसं ओळखायचं की करंट पास होत नसेल तेव्हा ही मॅग्नेटिक कंपास आहे मध्ये. हे काय आहे मध्ये जे आहे दॅट इज मॅग्नेटिक निडल कंपास. आणि हे अशा प्रकारे केलं असतं की हा कंपास या एक्झॅक्टली या गोल आर्कच्या एक्झॅक्टली सेंटरला असतो. आता या ड्रॉइंग मध्ये ते एक्झॅक्टली सेंटरला दिसत नाहीये म्हणून, पण हे ऍक्च्युली सेंटरला असतं. ठीक आहे. आता मी इथलं पुढचं एक्सप्लेनेशन एका अॅनिमेशन थ्रू दाखवतो, बघूयात आपण पुढे. हा, तर हे अॅनिमेशन असं काहीतरी दिसतं. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय या सेटअपमध्ये, इथं एक कॉईल आहे, ही मधली व्हर्टिकल कॉईल आहे दिसतीये. ओके. आणि ही कॉईल व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये आहे. आणि मध्ये काय ठेवलेलं, हे निडल ठेवलेलं आहे, मॅग्नेटिक निडल असतं त्यामध्ये, ती या कॉईलच्या एक्झॅक्टली सेंटरला असते. कळतंय? आणि इथं काय आहे, आणि या नंबर ऑफ टर्न्स आहेत या कॉईलमध्ये. तर त्यांनी 1000 टर्न घेतलाय आणि सपोज या कॉईलचा रेडियस आहे 10 सेंटीमीटर असं जर आहे. आणि तिथं रिओस्टॅट दिसतोय आणि तिथं सेल आहे आणि करंट मोजायचं मशीन आहे. तर बघा आत काय असं दिसेल, बाय डिफॉल्ट जेव्हा करंट त्यातनं फ्लो होत नाहीये कॉईलमध्ये तेव्हा मॅग्नेटिक निडल ही काय कुठल्या दिशेमध्ये असणार आहे, ती बीएचच्या दिशेने असणार ना. इट विल शो बीएच. मी काय करतो, हे हाताने हे व्हर्टिकल कॉईल हे अशी गोल फिरवतो इन सच अ वे की काय व्हायला पाहिजे, ही व्हर्टिकल कॉईल शुड अलाइन विथ मॅग्नेटिक मेरिडियन. म्हणजे काय व्हायला पाहिजे, व्हर्टिकल कॉईलचा हा जो प्लेन आहे तो एक्झॅक्टली त्या निडलच्या प्लेनशी मॅच झाला पाहिजे. बघा हे काय, ह्याला आपण मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतो ना, यालाच म्हणतो मॅग्नेटिक मेरिडियन. कळतंय? ओके. तर दॅट इज वन थिंग. आता पुढे बघू. असं हे अलाइन झालं सगळं. आता मी काय करतो, इथं डावीकडे तुम्हाला की दिसतीये, तर ती की मी जर ऑन केली, आता की बंद केलं की करंट फ्लो व्हायला लागला. करंट फ्लो व्हायला लागल्यानंतर काय होईल, त्या कॉईलमधनं करंट फ्लो होईल ना, व्हर्टिकल कॉईलमधनं. आणि तो जो फ्लो होईल त्याच्यामुळे त्या कॉईलच्या सेंटरला एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. बघा काय झालं, मॅग्नेटिक फील्ड त्यामुळे आणि अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळे हे डिफ्लेक्ट झाली. ती तुम्हाला दिसतंय तर निडल डिफ्लेक्ट झालेली आहे काही अँगलनी. आता मी काय करतो, अशा पद्धतीने हे रिअस्टॉर्ट हलवतो. ते काय होईल, ही मॅग्नेटिक निडल अजून हलेल. मला सांगा मॅग्नेटिक निडल का हलतीये, कारण आता ह्याच्यावर 2 मॅग्नेटिक फील्ड लागतंय. एक म्हणजे अर्थचं मॅग्नेटिक फील्ड होतच, म्हणूनच ती मॅग्नेटिक निडल त्या मेरिडियनमध्ये ऍक्ट झाली. आणि प्लस आता या करंट कॅरिंग थ्रू कॉईल, आपल्याला माहिती आहे राईट हँड थंब रूलनी करंट कॅरिंग थ्रू कॉईल, त्या कॉईलचा काहीतरी यात मॅग्नेटिक फील्ड लागेल. आता मी अशा पद्धतीने ह्याला रिओस्टॅटला अरेंज केलं की हा डिफ्लेक्शन किती झालं, 45 डिग्री झालं. तुम्हाला कळतंय? बघा 45 डिग्री का झालं तुम्हाला सांगतो मी परत गणित करताना, पण तुम्हाला ही प्रोसिजर कळली काय केलं मी. आता हे पुढचं जे आहे गणित तर ते आपण पेपरमध्ये बघूयात. ठीक आहे. तर बघा करंट पास होण्याच्या अगोदर काय होतं, ही मॅग्नेटिक निडल जी होती, असं कंपास होता ना, आणि मॅग्नेटिक निडल अशी होती, अशी अलाइन होती. तर ओके, हे कुठलं आहे, हे मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये, म्हणजे या दिशेला काय आहे, या दिशेला अर्थचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे मॅग्नेटिक फील्डचा, बीएच आहे. ओके ठीक आहे. तर आता काय झालं, ह्याच्या भोवती अशा व्हर्टिकल प्लेन मध्ये ही कॉईल जी आहे ना, ती कॉईल पण याच मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये ठेवलेली ना, ऑब्व्हियसली अशी कॉईल आहे. तर या कॉईल मधनं जेव्हा आय करंट पास होतो आणि त्या कॉईल मध्ये एन टर्न, नंबर ऑफ टर्न असतील आय, तर बघा तुम्ही इमॅजिन करा, असे फिंगर असे क्रॉस करा, लुक ॲट द थंब आत दाखवतोय ना, म्हणजे 3D मध्ये. आता काय होईल, ह्याच्यात असा मॅग्नेटिक फील्ड लागेल कोणामुळे, कॉईलमुळे. लेट अस से बीसी इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द कॉईल, करंट कॅरिंग कॉईल. हे 3D मध्ये दाखवतोय, दोन्ही मधला अँगल 90 डिग्री आहे, बीसी आणि बीएच मधला. हा बीएच अर्थच्या हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटमुळे बीसी असा आहे, हे सगळं हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये चालू आहे. कळतंय? ओके. असं आता काय व्हायला लागलंय, या बीएच आणि बीसी या दोघांच्या प्रेझेन्समुळे आता ही कॉईल असं काहीतरी टिल्ट होईल ना, ही अशी कॉईल टिल्ट होईल. आणि टिल्ट कशानुसार होईल, इट विल टिल्ट इन सच अ वे
ती स्वतःला काय करेल, बी नेटला अलाइन करेल, आणि ही कॉईल किती डिग्रीने डिफ्लेक्ट झाली, थीटा, ते मला डिफ्लेक्शन मला मोजता येतं, थीटाने झालेलं डिफ्लेक्शन. अच्छा, आता हे जर टॉप व्ह्यू मी काढला तर मला कसा दिसेल, अगोदर निडल अशी होती, म्हणजे BH एनिवे असा आहे. ओके, आता इथं काय झालं, मी वरनं बघतोय त्याला, आय एम लुकिंग ॲट इट फ्रॉम टॉप. आता हे BC आहे, पण निडल अलाइन कशी झाली, निडल विल अलाइन इटसेल्फ लाईक दिस ना, अशा अलाइन होईल ना निडल. म्हणजे ही निडल किती अँगलने डिफ्लेक्ट झाली, समजा थीटा अँगलने डिफ्लेक्ट झाली, मला कळलं. तर आता हे काय पाहिजे, ही डायरेक्शन कशाची असणार आहे, ही डायरेक्शन असणार आहे बी नेटची, नेट मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणचं. तुम्हाला कळतंय. आता पुढे याचा अनालिसिस कसं करतो बघा. मला काय माहिती आहे, टॅन थीटा इज इक्वल टू BC अपॉन BH, टॅन थीटा इज इक्वल टू BC अपॉन BH, येस ऑर नो. ओके, त्यानंतर मला हे माहिती आहे का, व्हॉट इज BC बाय द वे, ड्यू टू कॉइल्स ना, आपल्याला माहिती आहे की एका करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असतं, म्यू नॉट NI अपॉन 2R. व्हॉट इज R, या ह्याची रेडियस, जी काय रेडियस आहे ती त्या व्हर्टिकल कॉइलची होती ना, त्याची रेडियस. ओके, हे असं असतं ना. व्हॉट इज कॅपिटल N, नंबर ऑफ टर्न्स, ते मला माहिती आहे. बरं, आता ही BC ची व्हॅल्यू जर ठेवली तर मला काय मिळेल, आय गेट टॅन थीटा इज इक्वल टू म्यू नॉट NI बाय 2R BH. कळतंय. आता ह्याचा प्राईम यूज, जो गॅल्व्हॅनोमीटरचा यूज एक्सपेक्टेड आहे, तो काय आहे, आय काढणं. मला इथं काय लिहिता येईल, आय इज इक्वल टू 2R टॅन थीटा आणि BH अपॉन म्यू नॉट N, असं आलं ना. बर, मला काय कळलं याच्यातनं, मला 2 माहिती आहे, R माहिती आहे, रेडियस आहे तिथं, ते इन्स्ट्रुमेंटची फिक्स आहे. मला जर त्या ठिकाणचा BH माहिती असेल, म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ टर्न्स माहिती आहेत, आणि थीटा मी मोजलाय की हा टॅन थीटाला मी सेपरेटली लिहितो, टॅन थीटा, हा थीटा मी मोजलाय ना. ओके, तर या पूर्ण व्हॅल्यूला ही सगळे नोन व्हॅल्यूज आहेत, म्हणून ह्याला काय लिहितो मी, K टॅन थीटा. आय रिप्लेस द एंटायर कॉन्स्टंट्स युझिंग K. व्हॉट इज K, या K ला एक शब्द आहे, ह्याला रिडक्शन फॅक्टर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. ह्याला काय म्हणतात, रिडक्शन फॅक्टर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. हा K ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला कळतंय. ही K ची व्हॅल्यू जर मला माहिती असेल, K ची व्हॅल्यू माहिती आहे, हा टॅन थीटा मला मोजता येतो, डायल मोजता येतं, टॅन थीटा आणि K चे जर मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल, मला I मिळेल. तुम्हाला कळतंय. दिस इज वन यूज. पण ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट यूज ह्याचा काय आहे, युनिक यूज काय आहे, ह्याच्याने BH काढता येतो. लक्षात घ्या, BH काढता येतो. BH कसं काढणार मला सांगा. लुक ॲट दिस थिंग. मला काय करता येईल, BH इज इक्वल टू म्यू नॉट NI बाय 2R टॅन थीटा ना, असं लिहू का मी. आता मी काय करतो, या सर्किटमध्ये मगाचं जे अॅनिमेशन मध्ये मी ॲमीटर लावला होता ना, हा ते ह्याच्यासाठीच आहे, त्याचा पर्पज BH काढण्यासाठीच होता. तो ॲमीटर मी का लावला, कारण मला आय मोजता यावा म्हणून ॲमीटर लावला. कळतंय. आता मला आय माहिती आहे, कोणी सांगितलं आय, त्या ॲमीटरने. आता मी तो आय, मला काय काढायचंय, BH काढायचंय. मी काय करतो, मगाशी त्या अॅनिमेशन मध्ये पण 45 डिग्री त्याने डिफ्लेक्ट करवलं, मुद्दामून 45 डिग्री का डिफ्लेक्ट करवलं, म्हणजे आयची व्हॅल्यू अशी व्हेरी केली की हे डिफ्लेक्शन 45 डिग्री येईल. 45 म्हणजे टॅन 45 झालं 1, म्हणजे इफ थीटा इज इक्वल टू 45 डिग्री तर टॅन थीटा काय आला 1. मग त्या केसमध्ये BH काय आलं, म्यू नॉट NI बाय 2R. कळतंय. हे आलं BH ची व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये म्यू नॉट मला माहितीये, नंबर ऑफ टर्न्स मला माहितीये, आय तो ॲमीटर मला माहितीये, तो ॲमीटर मोजतोय करंट, आणि 2R हे सुद्धा मला माहितीये. ह्याच्याने मला काय काढता आलं, BH काढता आलं. हा याचा मेन यूज आहे. कळतोय. टॅन्जंट गॅल्व्हॅनोमीटरचे 2 यूज आहेत. आता मला सगळ्यात पहिला जर हा गॅल्व्हॅनोमीटर म्हणूनच वापरायचा असेल तर कसं वापरता येईल. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, एक नोन करंट पाठवतो त्यातनं, त्या ॲमीटर म्हणून तिथून नोन करंट पाठवतो, आणि नोन करंट कळला की मला BH कळेल. हा BH कळला की मला इथं BH ची व्हॅल्यू टाकता येईल,
आणि BH ची व्हॅल्यू टाकली की मला हा K ची व्हॅल्यू मिळेल. आणि एकदा का मला त्या जागेची K ची व्हॅल्यू सापडली ही, तर झालं, ठीक आहे. त्या गावभर पण ती चेंज होणार नाही ना K ची व्हॅल्यू, असे किती फार मोठा बदल होणार आहे. तर त्यामुळे ही K ची व्हॅल्यू तीच आहे. त्यामुळे मग तेव्हा तिथनं पुढे मी त्या K ने मल्टिप्लाय केलं तर डायलला, तर मला I ची व्हॅल्यू कळेल. म्हणजे तिथनं पुढे मला हा गॅल्व्हॅनोमीटर सारखा वापरता येईल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर सारखा वापरायचा जर असेल टँजंट गॅल्व्हॅनोमीटरला, तर अगोदर ते कॅलिब्रेट करून घ्यावं लागेल ना, BH ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल ना. कळतं तुम्हाला हे सगळं लॉजिक? तर दिस इज हाऊ टँजंट गॅल्व्हॅनोमीटर्स आर युज्ड. तुम्हाला हे कळतंय का? बघा काय काय सांगितलं.